शेपूची भाजी करायची. शेपू धुवून कापून घेतले. हे बघा, सॉरी, कापून धुवून घेतले. शेपूची भाजी करायची. कापून घेतले, धुवून कापले आहे बघा. आणि चण्याची डाळ पण टाकायची, काल रात्री भिजाई टाकलेली. त्यासाठी लसूण लागणार आहे, मिरची, शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि हिंग आणि तेल टाकूया. लसूण टाकूया. सोबतच मिरची पण टाकूया. मिरची आणि लसूण चांगलं भाजून घ्यायचं. बघा, मिरच्याने हे भाजत आलं आहे लसूण. लसूण जास्त करपवायचं नाही. तर भाजी टाकूया, हिंग टाकूया. भाजी टाकून घेऊया. सोबतच चण्याची डाळ. मुगाची डाळ पण टाकून छान होते, पण मी चण्याची डाळ भिजत घातलेली. थोडंसं मीठ टाकूया. शेंगदाण्याचं कूट आहे ना, नंतर टाकायचं. त्याला वाफेवर शिजवायचे. आणि शेपूला त्याचं अंगाचं पाणी सुटतं आहे बघा. बघा, शेपूला पाणी नाही टाकायचं, वाफेवर शिजवायचे. बघा किती पाणी सुटलंय. शेपूच्या भाजीला पाणी सुटतं, पाणी टाकायचं नाही. हे बघा, त्याला झाकण लावून शिजवून घेऊया. शेंगदाण्याचं कूट नंतर टाकूया. बारीक गॅस करूया. बारीक गॅसवर शिजवायचे. हे बघा, भाजी शिजत आली आहे. आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया. चण्याची डाळ पण चांगली शिजली. हे बघा, भाजी शिजली. एकदम सुकी फडफडीत केली आहे.